नमस्कार, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उकळलेल्या बटाट्यापासून मस्त असा भरपूर लेयर्सवाला नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 2 उकळलेले बटाटे घेतलेत. तर आता आपण याला किसून घेणार आहोत. त्यासाठी मी ही मोठ्या छिद्राची किसणी घेतली आहे आणि यांनी छान असं किसून घ्यायचं आहे. तर तुम्ही याला मॅश सुद्धा करू शकता. तर इथे मी दोन्ही बटाटे या पद्धतीने छान किसून घेते. तर बघू शकता बटाटे मी इथे किसून घेतलेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत वाटाणा. तर मी इथे हिरवा वाटाणा घेतलाय. तर खूप जास्त नाही, मी इथे 2 चमचे फक्त हिरवा वाटाणा घेतलाय आणि त्याला फक्त थोडंसं उकळून घेतलेलं आहे. तर वाटाणा घेणं ऑप्शनल आहे, पण आता या सीझनमध्ये वाटाणा सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतोच, म्हणून मी घेतलेला आहे. सोबतच अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. तर सोबतच मी इथे 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलाय. तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता. सोबतच मी इथे थोडंसं काळी मिरी पावडर घेतलाय आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घेतलाय, जेणेकरून मस्त असं चटपटीत आपले हे स्टफिंग बनेल आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर मी इथे खूप जास्त असे मसाले घेतले नाहीये, बेसिक मसाले घेतले आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर बघू शकता इथे मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत. आणि परत एका बाउलमध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेते. तर मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि यासोबतच 2 चमचे बारीक रवा घेतलाय, जेणेकरून मस्त असा खुसखुशीत नाश्ता बनेल आपला. आणि आता याच्यामध्ये घालून घ्यायचंय तूप. तर मी इथे 3 ते 4 चम्मच तूप घेते. तर चम्मच अगदी छोटा आहे म्हणून 3 ते 4 घेतलाय. जर चम्मच तुम्ही मोठा घेत असेल तर 2च चम्मच घेऊ शकता. सोबतच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आधी आपण याला छान असं हातानेच चोळून घ्यायचंय, म्हणजे पिठाला छान असं तुपामध्ये चोळून घ्यायचंय. तर बघू शकता असं छान चोळून घेतलेलं आहे आणि अशी मूठ बनते, म्हणजे आपलं जे मोहन टाकलंय आपण तुपाचं ते परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडं-थोडं करून पाणी घालणार आहोत आणि जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसंच मळून घ्यायचंय. म्हणजे खूप जास्त नरम नाही मळायचंय, थोडंसं घट्टसरच पीठ आपण इथे मळून घेणार आहोत. तर बघू शकता या पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये रवा घातलाय, त्याच्यामुळे रवा थोडा फुलला पाहिजे म्हणून मी इथे झाकून याला 10 मिनिटं ठेवते, जेणेकरून रवा छान असा फुलेल. तर 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघून घेऊया. तर पीठ अगदी सॉफ्ट झालंय मस्त आणि या पद्धतीने एकदा आपण याला चोळून घ्यायचंय. आणि अगदी छोटे-छोटे आता आपण याचे पेढे तोडून घेणार आहोत. तर जसं चपाती बनवतो त्यापेक्षा अगदी छोटे तोडायचे आहेत. तर या पद्धतीने मी इथे पेढे तोडून घेते. तर मी इथे काही बनवून घेतले आहेत, म्हणजे मी 5 गोळे बनवून घेतलेत. तर आता आपण याला लाटून घेणार आहोत. तर या पद्धतीने थोडंसं पीठ लावून आपण छान याला पातळ असं लाटून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी छान असं पातळ ही चपाती लाटून घेतलेली आहे. तरी अगदी पातळ आहे. बघू शकता मी ते तुम्हाला दाखवते हाताने. तर या पद्धतीने छान लाटून घ्यायचंय आणि बाकीचे उरलेले 4 गोळे होते ते सुद्धा मी इथे लाटून घेणार आहेत आणि इथे मी 5ही चपात्या या लाटून घेतलेल्या आहेत. तर अगदी पातळ अशा 5 चपात्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि एका वाटीमध्ये मी इथे घेते 2 ते 3 चमचे मैदा. तर मी इथे 3 चमचे मैदा घेतलाय आणि सोबतच आपण याच्यामध्ये घालणार आहोत तूप. तर तूप थोडं पातळ करून घालायचंय आणि मी इथे 3 ते 4 चम्मच आधी तूप घालते. लागलं तर परत घालूया आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे आपण याचा साठा बनवतोय. तर मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. तर थोडंसं मी तूप अजून घातलं होतं 2 चमचे आणि या पद्धतीने मी ते साठा बनवून घेतलेला आहे आणि एक-एक करून आता चपाती घ्यायची आहे. तर थोडंसं मी ते पीठ टाकून घेते आणि पहिली चपाती घ्यायची आहे आणि याला आपण जो साठा बनवलेला आहे, तो छान असा लावून घ्यायचा आहे, म्हणजे असा पसरवून घ्यायचा आहे. तर हाताने या पद्धतीने छान असं पातळ पसरवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनेच आपण एकावर एक चपाती ठेवणार आहोत 5ही आणि या पद्धतीने छान जो साठा आहे, तो असा पातळ असा लावून घ्यायचा आहे. प्रत्येक चपातीवर लावायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने पातळ असा मी साठा हा लावून घेतलेला आहे. परत त्याच्यावर दुसरी चपाती ठेवायची आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपण असाच साठा लावून घेणार आहोत. तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.
तर आता ही शेवटची चपाती आहे, याला सुद्धा आपण साठा लावून घेणार आहोत. तर असा पातळ असा सगळ्या चपात्यांना लावून घेतलंय मी. तर आता आपण हे खालच्या बाजूने पकडून याला रोल करून घ्यायचंय. तर घट्टसरच रोल करायचा आहे, त्याच्यामुळे असा टाईट असा रोल करून घेणार आहोत. तर या पद्धतीने आणि आता याला थोडासा पसरवून घ्यायचा आहे. तर हातानेच आपण असं पसरवून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी थोडासा पसरवून घेतलेला आहे. तर आता आपण याला कट करून घेणार आहोत. तर कट तुम्ही चाकूने सुद्धा करू शकता. पण मी इथे धाग्याने करते. म्हणजे जे लेयर्स आहेत ते परफेक्ट येतील. तर या पद्धतीने धागा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पकडून असा कट करून घ्यायचा आहे. तर मस्त अशा लेयर्स येतील. तर बघू शकता अजून दाखवते मी. तर या बघू शकता मस्त अशा लेयर्स आलेल्या आहे. तर याच पद्धतीने मी सगळे इथे कट करून घेतलेले आहे. तर आता आपण एक-एक करून याला लाटणार आहोत. तर आधी या पद्धतीने घ्यायचं आहे आणि हाताने असं प्रेस करायचं आहे आणि नंतर याला लाटून घेणार आहोत. तर जसं पुरी असतं तसंच लाटायचं आहे. खूप जास्त पातळ नाही लाटायचं आहे. थोडं जाडसरच ठेवायचं आहे. तर या पद्धतीने लाटून घेतलंय आणि आता आपण जे स्टफिंग बनवलं होतं बटाट्याचं त्याचे मी या पद्धतीने गोळे बनवून घेतले. तर आता जसं आपण मोदक वगैरे भरतो तसंच आपण याला असं पॅक करून घेणार आहोत. आणि वरच्या बाजूने तोडायचं नाहीये. तिथेच आपण हे असं चुडी करून असं पॅक करून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून हे तेलात टाकल्यानंतर खुलणार नाही. तर बघू शकता या पद्धतीने अजून एक मी करून दाखवते. तर याच पद्धतीने बाकी सगळे बनवून घ्यायचे आहेत. तर हलकंसं वरून प्रेस करायचंय. खूप जास्त आपल्याला दाबायचं नाहीये. तर या पद्धतीनेच करून घ्यायचंय. तर मी इथे बाकी सगळे बनवून घेते. बघू शकता या पद्धतीने मी इथे बनवून घेतलेले आहेत. आणि आता आपण याला फ्राय करणार आहोत. तर तेल गरम करायला ठेवलंय मी आणि तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक-एक करून हे टाकायचे आहे. तर आधी तेल गरम पाहिजे, नंतर मग तुम्ही त्याला कमी गॅसवर छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे. म्हणजे मस्त असा क्रिस्पी आणि एकदम मस्त कुरकुरीत असा नाश्ता बनतो. तर बघू शकता मस्त असं मंद आचेवरच आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत. तर आलटून-पलटून दोन्ही साइडनी मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर कलर बघू शकता खूप छान आलेला आहे. तुम्ही थोडासा यापेक्षा जास्त सुद्धा डार्क करू शकता. पण मी हा असाच ठेवणार आहे. कारण मस्त असे शिजवून तर घेतले मी कमी गॅसवरच आणि आता आपण याला काढून घेणार आहोत. खायला खूप मस्त लागतं. नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते. तर मस्त असा खुसखुशीत हा नाश्ता बनतो. तर हा बघा, अगदी मस्त लागतं. खायला सुद्धा खूप मस्त लागतं. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत.